नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात की मी खूप मेहनत करतो पण पैसे काही हातात राहत नाही किंवा कमाई वाढते पण सुरक्षिततेची भावना अजूनही येत नाही. मित्रांनो, मी गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना जवळून पाहिलं आहे. उद्योजक, गुंतवणूकदार, नोकरी करणारे आणि स्वतःचं काम करणारे. आणि एक गोष्ट खूप स्पष्टपणे लक्षात आली आणि ती म्हणजे पैसे कमावणारे आणि पैसे टिकवणारे लोक वेगळे असतात. आज मी तुमच्याशी अशाच काही सवयी शेअर करणार आहे ज्या आर्थिकदृष्ट्या मजबूत लोकांमध्ये कॉमन असतात. या सवयी कोणत्याही चमत्कारावर आधारित नाही, या आहेत साध्या पण सातत्याने केल्या तर आयुष्य बदलणाऱ्या सवयी. खूप लोक म्हणतात की ह्या महिन्यात राहू देतो, पुढच्या महिन्यामध्ये गुंतवणूक नक्की करणार. पण मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या शहाणे लोक वाट पाहत बसत नाही. ते काय करतात तर पगार आला की आधी बचत आणि गुंतवणूक करणार आणि मगच खर्च. हा क्रम ते कधीही बदलत नाही. जेव्हा प्रत्येक महिन्याला स्वतःला विचारावं लागतं की आज पैसे टाकू की नको, तेव्हा आपलं मन बहुतेक वेळा टाळाटाळ करतं. म्हणूनच श्रीमंत लोक इच्छाशक्तीवर नाही तर ह्या रूलच्या हिशोबाने चालतात. मित्रांनो, अनेकदा आपण सामान्य प्रश्नात अडकतो आणि तो प्रश्न म्हणजे एखादी व्यक्ती किती कमावते. प्रत्येकाला लगेच त्याचा पगार, व्यवसायाची कमाई किंवा उत्पन्न किती आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. पण खरा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्याच्याकडे प्रत्यक्षात किती उरतात. अनेक लोक खूप मोठी कमाई करतात पण ती कमाई लगेच नव्या EMI, नवीन गॅजेट्स, लक्झरी लाईफस्टाईल किंवा इतर तात्कालिक आनंदांवर खर्च होते. त्यामुळे जरी पगार जास्त असला तरी प्रत्यक्षात बचत कमी राहते आणि आर्थिक स्थैर्य टिकवणं कठीण होतं. मित्रांनो, खरा फरक तोच निर्माण करतो जो कमाईपेक्षा बचतीला प्राधान्य देतो. कारण फक्त कमाईवर लक्ष ठेवणे परंतु ती योग्यरित्या साठवली नाही तर संपत्ती तयार होत नसते. आर्थिकदृष्ट्या समजूतदार लोक हे नेहमी गरज आणि हौस यामधील फरक ओळखतात. ते लोकांची तुलना करून बाह्य दृष्टीने श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न करत नाही तर आतून सुरक्षित राहण्यावर आणि भविष्यासाठी नियोजनावर लक्ष देतात. ते स्वतःच्या खर्चाची आणि गुंतवणुकीची पद्धत अशी ठेवतात की आवश्यक गरजा पूर्ण होत राहतात पण टेम्पररी फॅशन, लोकांच्या अपेक्षा किंवा दिखाव्यावर पैशांचा अपव्यय होत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला एक गंमत सांगतो. खूप वेळा आपण पाहतो की काही लोक साधी गाडी चालवतात, साधं घर घेतात, त्यांचे साधे राहणीमान असते आणि बाह्य दृष्टीने ते फार श्रीमंतही दिसत नाही. पण नंतर समजते की त्यांनी आयुष्यभर खूप संपत्ती उभी केली. आणि कारण अगदी साधं आहे. कमाई जरी वेळेनुसार वाढली असली तरी त्यांनी त्यांचा खर्च तितक्याच वेगाने वाढू दिला नाही. श्रीमंत लोक केवळ किंमत पाहत नाही तर वस्तूची खरी व्हॅल्यू पाहतात. दिखावा करण्यापेक्षा उपयोग आणि अनुभव ह्या गोष्टींना महत्त्वाचे मानतात. ते पैशांचा वापर अनुभव, ज्ञान आणि जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी करतात. पण फक्त लोकांना इम्प्रेस करण्यासाठी किंवा बाह्य दृष्टीने श्रीमंत दिसण्यासाठी खर्च अजिबात करत नाही. मित्रांनो, खूप लोक कायम भीतीत जगतात. हे केलं आणि फसलो तर, माझी नोकरी गेली तर, पैसे गेले तर, असे विचार करत ते स्वतःला मर्यादित करतात आणि विविध संधींपासून दूर राहतात. पण यशस्वी लोक हे पूर्णपणे वेगळ्या दृष्टीने पाहतात. ते म्हणतात की जर प्रयत्न केला नाही तर संधीच मिळणार नाही. ते स्वतःवर गुंतवणूक करतात, नवीन कौशल्य शिकतात आणि कधीकधी चुकाही करतात. अपयशी होतात पण त्यांना माहिती असतं की फेल्युअर कधीच आयुष्य संपवत नसतं. भीतीच्या जाळ्यात अडकलेले लोक आयुष्यातील संधी गमावतात तर जे लोक धाडस दाखवतात ते प्रत्येक चुकीतून शिकतात, स्वतःला सुधारतात आणि पुढे वाढतात. त्यामुळे मित्रांनो, यशस्वी लोक भीतीवर नियंत्रण ठेवून संधी शोधतात, प्रयत्न करतात आणि आपले जीवन सतत प्रगतीच्या मार्गावर पुढे नेतात. खूप लोक गुंतवणूक सुरू करतात पण 2-3 वर्षांनी निराश होतात आणि म्हणतात की काहीच होत नाहीये, कारण त्यांना लगेच परिणाम अपेक्षित असतो. पण सत्य हे आहे की पहिली काही वर्षे फक्त पायाभरणीची असतात. खरी जादू सुरू होते ती 5, 10 किंवा 15 वर्षांनंतर. श्रीमंत लोक झाड रोज पाहत बसत नाही. ते बी पेरून त्याला वाढण्याची संधी देतात आणि संयम राखतात. त्यांना माहिती असतं की वेळ आणि सातत्य हाच सर्वात मोठा इंटरेस्ट रेट आहे. वेळोवेळी छोटे बदल दिसत असले तरी दीर्घकालीन परिणाम अत्यंत मोठा असतो. म्हणूनच आर्थिक समजूतदार लोक धैर्याने गुंतवणूक करतात, ती वाढण्यासाठी वेळ देतात आणि परिणामावर अवलंबून राहत नाही. कारण त्यांना चांगल्याने माहिती असतं की संयम हाच खरा शक्तीचा स्रोत आहे. मित्रांनो, जर तुम्ही 25 ते 35 या वयामध्ये असाल तर हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ही वर्षे खरंच सोन्याची आहे. या काळामध्ये जबाबदाऱ्या तुलनेने कमी असतात, ऊर्जा जास्त असते आणि चुका झाल्या तरी त्यांना सुधारायला वेळही भरपूर असतो.
जी व्यक्ती ह्या काळातच पैसे कामाला लावते, गुंतवणूक सुरू करते आणि बचत करण्याची सवय अंगीकारते, त्याला 40 नंतर पैशांसाठी धावावं लागत नाही. आर्थिक स्थैर्य आधीच तयार होतं. पण जी व्यक्ती ह्या सुवर्ण काळाचा फायदा घेत नाही, त्याला पुढील वर्षे फक्त कॅचअप मोडमध्ये वाया घालवावे लागतात. म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त गुंतवणूक करावी लागते, ताण वाढतो आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे कठीण होऊन बसते. त्यामुळे 25 ते 35 वय हा काळ पैशांच्या पायाभरणीचा आणि दीर्घकालीन सुरक्षिततेचा पाया तयार करण्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. वाईट बातमी आली की लगेच घाबरून निर्णय घेणे किंवा शेअर भाव घसरला की ताबडतोब विक्री करणे हे इम्पल्सिव्ह थिंकिंगचेच उदाहरण आहे. अशा क्षणांमध्ये निर्णय तात्काळ घेतला जातो, जो बहुतेक वेळा चुकीचा ठरतो. पण श्रीमंत लोक यावेळी मात्र वेगळे वागतात. ते आधी थांबतात आणि परिस्थितीला शांत मनाने समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हे का घडलं, खरंच परिस्थिती बदलली आहे का, माहिती पूर्ण आहे का, अशा प्रकारे ते निर्णय घेण्याआधी सर्व तथ्ये आणि माहिती गोळा करतात आणि भावनांवर नव्हे तर वास्तवावर आधारित निर्णय घेतात. त्यामुळे अचानक घाबरून केलेले निर्णय किंवा तात्काळ प्रतिक्रिया याऐवजी विचारपूर्वक आणि तथ्यांवर आधारित निर्णय घेतल्याने आर्थिक धोके कमी होतात आणि दीर्घकालीन यश साधणे सोपे होते. शेवटची पण अत्यंत महत्त्वाची सवय अशी आहे की श्रीमंत लोक पैशांच्या मागे धावत नाही. त्यांच्यासाठी पैसे कोणत्याही ताणाचे कारण नाही. ते पैशांकडे एक साधन म्हणून पाहतात, जीवनातील गरजा आणि संधी पूर्ण करण्यासाठी उपयोगी साधन म्हणून. ते म्हणतात की पैसे माझ्यासाठी काम करतील, मी पैशांसाठी अजिबात नाही. म्हणजे पैसे त्यांचे नियंत्रण करत नाही, तर ते पैशांचे योग्य व्यवस्थापन करून त्यांना वाढवतात. जेव्हा पैशांबरोबरचे नाते असे सुधारते, तेव्हा आर्थिक निर्णय आपोआप शहाणे, समजूतदार आणि संयमपूर्ण होतात आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य सहज मिळवता येते. मित्रांनो, श्रीमंती म्हणजे लक्झरी नाही, श्रीमंती म्हणजे मनःशांती. या सवयी एका रात्रीत परिणाम दाखवत नाही, पण हळूहळू तुमचं भविष्य सुरक्षित करतात. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. अशाच प्रॅक्टिकल, साध्या पण आयुष्य बदलणाऱ्या विषयांसाठी आपण लवकरच पुन्हा भेटूया.